महाराष्ट्राचं आपलं न्यूज चॅनल 24 तास रहा सर्वात पुढे। बोला। नमस्कार, मी सूर्यभान वामनराव चिखले, राहणार शल्लाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शल्लाळ, माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष विधानसभा, उदगीर जळकोट विधानसभा अध्यक्ष। गेल्या 8-9 महिन्यापासून जिल्हा परिषद शिक्षणाच्या बाबतीत बऱ्याच काही तक्रारी असताना शिक्षण विभागामध्ये अंधाधुंद कारभार आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी दखल घेत नाहीत, मुख्य कार्यकारी अधिकारी दखल घेत नाहीत, उपसंचालक दखल घेत नाहीत, सचिव दखल घेत नाहीत। यासाठी अनेक तक्रारी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय लातूर येथे 3 महिने अगोदर 2 दिवस उपोषण करण्यात आलं। नंतर 16 जानेवारी 2024 आझाद मैदानावर उपोषण करण्यात आलं। आणखी फक्त चौकशी चालू आहे म्हणतात। गेल्या 2015 पासून ते आजपर्यंत 2 शिक्षक बोगस विद्यार्थी दाखवून शून्य संच मान्यता असताना त्यांचा पगार काढण्यात आलेला आहे। नंतर द्वितीय सत्रात दिपोळीच्या नंतर विद्यार्थी एकही नसताना त्यांना बसून पगार देण्यात आलेला आहे। तरी शासनाकडे एकच मागणी आहे की शून्य संच मान्यता असताना पगार काढण्यात आलेला पगार संबंधित दोन्ही शिक्षकाकडून आणि शिक्षण अधिकाऱ्याकडून वसूल करण्यात यावा आणि शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे यांना निलंबित करण्यात यावा आणि तसेच बोगस विद्यार्थी दाखवून शल्लाळ येथे 56 विद्यार्थ्यांचं नुकसान करून घरी बसून पगार उचलणाऱ्या दोन्ही शिक्षकांना फावडे मॅडम आणि चव्हाण मॅडम यांना सुद्धा निलंबित करण्यात यावं, यांच्यावर चौकशी नेमण्यात यावं, कमिटी नेमण्यात यावं। यासाठी कुठल्याही शिक्षण विभागाने दखल घेत नाहीत आणि शिक्षण विभागामध्ये एवढा मोठा जर भ्रष्टाचार असेल आणि अंधाधुंद कारभार होत असेल आणि यांच्यावर अधिकाऱ्याचं लक्ष नसेल आणि पालकाच्या तक्रारीच्या दखले घेत नसतील तर सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराला आणि महाराष्ट्राला कलंक म्हणजे शिक्षण विभाग हा गृहीत धरावा। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवितो आणि शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे, अर्चना फावडे, वर्षा राणी चव्हाण यांनी फुकट पगार घेऊन माझ्या गावच्या 56 विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे। त्याच्यासाठी ह्यांच्यावर कठोर शासन होणं आणि फुकट घेतलेला पगार वसूल करणं हे सक्तीनं करावं शासनानं। शिक्षण विभाग हे काही करू शकत नाही, भ्रष्टाचारामध्ये आणि फरफटून गेलेला आहे आणि ह्यांचं निगरगट आपला रेड्यासारखा निगरगट जसा रेड्याचा चमडा असतोय तसं ह्यांच्या मानसिकता निगरगट झालेली। चौकशी केले का, उपोषण केले काय, आमचं कोणीही काही करू शकत नाही ह्या भूमिकेत आहेत। तरी महाराष्ट्र शासनाने याच्यावर दखल घ्यावी आणि इकडे तर म्हणतात आपलं सरकार गोरगरिबाचं सरकार, शेतमजुराचं सरकार, शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या 56 विद्यार्थ्याचं नुकसान होऊन प्रशासन जर मंत्रालयापर्यंत उपोषण करून दखल घेत नसेल तर हे सरकार गोरगरिबाचं नसून हे फक्त फुकट पगार उचलणाऱ्या कर्मचाऱ्याचं म्हणायला काही अडचण नाही आणि ते म्हणणं योग्य सुद्धा ठरेल। तुम्ही मी दिलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांनी, सचिवांनी, आयुक्तांनी दिलेल्या तक्रारी कार्यालयीन चौकशी लावून माझ्या समक्षच चौकशी करा। म्हणजे तुम्हाला ह्याच्यात खरोखर सत्य काय, शासन कुण्या बाजूने आहे, प्रशासन कुण्या बाजूने आहे, जनतेवर किती मोठा अन्याय होतोय हे आपल्याला लक्षात येईल। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मराठी भाषिकांचं परिवर्तनशील न्यूज चॅनल 24 तास रहा सर्वात पुढे।